हो. राजकारणासाठी संवैधानिक यंत्रणा या वापरल्या जातात हे काही नवीन नाही. मी 2016ला DRDO मध्ये एका महापुरुषाच्या जयंतीला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. हो. तिथले अधिकारी जे निवृत्त कर्नल होते ते त्यांच्या गत आयुष्यातल्या घटना सांगत होते. एक मीटिंग सांगितली की जिथे सर्व मिलिटरीचे अधिकारी, पोलीसचे अधिकारी, भारतातले रेव्हेन्यूचे अधिकारी असे बोलवून भाषण देत होते तत्कालीन पंतप्रधान. आणि ते म्हणाले की तुम्ही कमिटेड असलं पाहिजे, तुम्ही एकनिष्ठ असलं पाहिजे. 4-5 वेळा तो उल्लेख झाला तर एक अधिकारी उभा राहून म्हणाला की एकनिष्ठ राहायचं, कमिटेड राहायचं. ते कोणासाठी? संविधानासाठी, कायद्यासाठी. तेव्हाच्या पंतप्रधान म्हणाल्या यू शुड बी कमिटेड टू मी. म्हणजे राजकारणाच्या पिढ्या, मी पक्षाच्या पिढ्या म्हणत नाही किंवा घराण्याच्या पिढ्या म्हणत नाही, हो. राजकारणाच्या पिढ्या जेव्हा काळानुरूप प्रवास करतात तेव्हा संस्थांचा वापर हा किती वाईट पद्धतीने केला जाऊ शकतो हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे.